जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील आणि आत्ता देखील कॅप राऊंडमध्ये एखादं चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं नसेल तर मग मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट राऊंड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. मग मॅनेजमेंट कोट्यासाठी नक्की फॉर्म कसा भरायचा, याची प्रोसेस काय आहे, फीस काय आहे, हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. हे जर व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर ते जाऊन बघा. त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट राऊंडचा डिफरन्स असेल, त्याची प्रोसेस असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर मॅनेजमेंट कोट्यासाठी या वर्षीपासून तुम्हाला वेगळा ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. मग ऑप्शन फॉर्म नक्की भरायचा कुठे, सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर नक्की ऑप्शन कुठे दिलेला आहे, मग ह्यामध्ये काही वेगळी प्रोसिजर आहे का, तर ह्या ऑप्शन फॉर्मच्या रिलेटेड सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघा. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे प्रत्येक कॉलेजची मॅनेजमेंट कोट्याची फीस किती आहे हे आपण बघणार आहे. आणि व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर या सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट असतील किंवा ॲडमिशन प्रोसेसमधल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला नक्की स्पॉट राऊंडमध्ये कधी जायचं आहे, कुठे जायचं आहे, कधी अप्लाय करायचं आहे, सगळे फॉर्म्स असतील, हे सगळे तुम्हाला त्या ग्रुपला इम्पॉर्टंट अपडेट्स मिळून जातील. ओके, तर सगळ्यात पहिलं कॉलेज आहे ते PICTच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी असा त्यांचा फॉर्म रिलीज केलेला आहे. नॉर्मल गुगल फॉर्म आहे. मॅनेजमेंट कोट्यासाठी आणि स्पॉट राऊंडसाठी दोन्हीसाठी त्यांनी एकच ॲप्लिकेशन फॉर्म तयार केलेला आहे. इथे त्यांनी 2,000 रुपये फीस ठेवलेली आहे त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी. आणि आता त्यांचं फी स्ट्रक्चर आपण बघूया. स्पॉट राऊंडसाठी आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी काय, तर मॅनेजमेंट कोट्यासाठी 1,73,000 रुपये ट्युशन फीस आणि टोटल जर बघितलं तर 2,12,000 रुपये एवढी त्यांची मॅनेजमेंट कोट्यासाठी पर इयरची फी आहे. त्यानंतर CIWGC आणि NRI किंवा OCI यांच्यासाठी वेगळे 2-3% किंवा 5% जागा असतात, तर त्यांच्यासाठी त्यांनी वेगळ्या फीस ठेवलेल्या आहेत. आणि एक ॲप म्हणजेच स्पॉट राऊंडसाठी त्यांनी त्यांची जेवढी फी आहे तेवढीच ठेवलेली आहे, म्हणजेच 1,33,000 रुपये. तर यावर्षी सगळ्यात जास्त फी ही VITने ठेवलेली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 6,24,000 रुपये एवढी त्यांची फी आहे. IT साठी 6,24,000 आणि खाली बाकीच्या ज्या ब्रांच आहेत म्हणजेच सायबर सिक्युरिटी असेल किंवा फक्त डाटा सायन्स असेल किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, यासाठी त्यांनी 4,18,000 रुपये पर इयर ही एवढी फी ठेवलेली आहे. मेकॅनिकलसाठी देखील 4,18,000 रुपये त्यांची पर इयरची फी असणार आहे. तर VIT झाल्यानंतर कमिन्समध्ये देखील कॉम्प्युटर आणि IT दोन्ही ब्रांचसाठी 5,89,000 एवढी त्यांनी फी ठेवलेली आहे. मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वगैरे 3,96,000 आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2,00,000 रुपये त्यांनी पर इयर फीस ठेवलेली आहे. यानंतर जे नेक्स्ट कॉलेज आहे ते PCCOE देखील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 5,29,000 रुपये, रिजनल लँग्वेजसाठी देखील 5,29,000 रुपये आणि बाकी AI/MLसाठी म्हणजे प्रत्येक ब्रांचसाठी PCCOEने सेमच फी ठेवली आहे, ती म्हणजे 5,29,000 रुपये. बाकी त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे देखील तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला बघायला मिळून जाईल. त्यानंतर आहे DY पाटील अकोडी. DY पाटील अकोडीने टोटल फीस ठेवली आहे 4,05,000 रुपये. 4,05,000 तुम्हाला म्हणजे त्यांनी असं काही वेगळ्या ब्रांचसाठी वेगळी फी ठेवलेली नाही आहे. एकच फी आहे त्यांची 4,05,000 रुपये. DY पाटील अकोडीनंतर JSPM तातोडे म्हणजेच RSCOE त्यांनी असा त्यांचा फॉर्म रिलीज केलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला भरून त्या कॉलेजला सबमिट करावा लागणार आहे. त्यानंतर आहे AISSMSने मॅनेजमेंट कोट्यासाठी 4,91,000 रुपये एवढी फीस ठेवली आहे आणि यांनी देखील प्रत्येक ब्रांचसाठी सेमच फी ठेवलेली आहे. यानंतर PCCOE रावेतने 4,29,000 एवढी त्यांची मॅनेजमेंट कोट्याची फी ठेवली आहे आणि बाकी ENTC असेल, मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल यासाठी त्यांनी कमी ठेवली आहे. सिव्हिलसाठी सगळ्यात कमी 1,43,000 रुपये एवढी तुम्हाला फी बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे ते मराठवाडा मित्रमंडळ MMCOE कर्वेनगरमध्ये टोटल फीस जी आहे ती 3,42,000 रुपये. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी IT साठी 3,12,000 रुपये, EIDSसाठी देखील तेवढीच आणि ENTC मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी कमी 2,52,000 आणि 1,31,000 रुपये एवढी अशी तुम्हाला फी बघायला मिळेल. NRI कोट्यासाठी 6,15,000 रुपये पर इयरची फी असणार आहे. तर हे होते पहिले पुण्यातले 6 ते 8 कॉलेजेस. ह्या 8 कॉलेजेसमध्ये Tier 1 आणि Tier 2 दोन्ही कॉलेजेसचा समावेश होतो. जर तुम्हाला यामधनं ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही त्या कॉलेजचा फॉर्म भरला पाहिजे आणि पुढील प्रोसिजरसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस कळेल की कधी कुठल्या कॉलेजला स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे किंवा कधी कुठल्या मॅनेजमेंट कोट्याच्या राऊंडसाठी तुम्हाला जायचं आहे, कधी कुठला फॉर्म भरायचा आहे. सगळे अपडेट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील. लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.